तिकडे काय झालं, सांगोल्याचं काय आहे आणि दोन महत्वाची ठिकाण माहिती जाऊया आपण पुढच्या आकडेवारीकडे. सौरभ आपली पुढच्या आकडेवारी तयार आहे? ठीक आहे, तर या एक्झिट पोल पश्चिम महाराष्ट्राबद्दल नेमकं काय सांगतो ते आता आपण बघणार आहोत. या एक्झिट पोल नुसार पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा भाजप आघाडीवर दिसतोय. पश्चिम महाराष्ट्रात किती ठिकाणी भाजपची सत्ता येताना दिसत आहे ते आता आपण या ब्रेकिंग मध्ये पाहूया. शिवसेनेची 60 ठिकाणी, पश्चिम महाराष्ट्रात भाजपची 27 ठिकाणी सत्ता येताना दिसते. पोलनुसार पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा भाजपने आघाडी घेतलेली आहे. उत्तर महाराष्ट्रात सुद्धा भाजप आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ मराठवाडा, त्यानंतर विदर्भ आणि आता पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा भाजपची मुसंडी आणि भाजप सर्वात मोठा पक्ष बनताना दिसतोय पश्चिम महाराष्ट्रात. या पोलनुसार पश्चिम महाराष्ट्रात भाजप आघाडीवर आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजपची 27 ठिकाणी सत्ता आपल्याला येताना दिसते आहे. एकूण 71 जागा आहेत पश्चिम महाराष्ट्रातल्या, त्यापैकी 27 ठिकाणी भाजपची सत्ता स्थापन होण्याचा अंदाज हा एक्झिट पोल आपल्याला सांगतोय. आणि त्यानंतर शिवसेना 60 ठिकाणी, राष्ट्रवादी 12 ठिकाणी. आता पक्षनिहाय आकडेवारी आपण बघणार आहोत. पक्षनिहाय आकडेवारी काय सांगतो हा एक्झिट पोल ते आपण पाहतोय. भाजप 27, शिवसेना 7, राष्ट्रवादी काँग्रेस 12, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 1, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 2 आणि काँग्रेस 1. आणि त्याचबरोबर स्थानिक आघाड्यांची प्रचंड मोठी मुसंडी आणि ताकद पश्चिम महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळते. 72 पैकी 22 ठिकाणी स्थानिक आघाडी सत्तेवर येण्याची शक्यता आहे. परत एकदा पाहूयात मा एक्झिट पोल पश्चिम महाराष्ट्राचा. 72 जागांपैकी भाजप 27, शिवसेना 7, राष्ट्रवादी 12, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 1, राष्ट्रवादी शरद पवार गट 2, काँग्रेस 1 आणि स्थानिक आघाडी 22 ठिकाणी सत्ता स्थापन करताना आपल्याला दिसत आहे. फार इंटरेस्टिंग लढती खरं तर पश्चिम महाराष्ट्रातल्या आपल्याकडे. अभिजित, माझ्याकडे ही सगळी जेव्हा मी डिटेल अभिजितची यादी बघतोय ह्याच्यामध्ये ह्याच्यातल्या कुठल्या आपण नगर परिषदेला चर्चा करावी असं मला झालं. पण मला ना सगळ्यात पहिले मगाशी आपण जो यांचा बाईट ऐकवला होता शहाजी बापू पाटलांचा, ती माझ्याकडे मी सांगोल्याची साधारणपणे याच्यात बघतोय. सांगोल्यातली लढाई कशी आहे, सांगोल्याचं तुम्ही मला चित्र दिलं होतं ना अभिजित. सांगोल्यामध्ये हा तिथे आनंदा माने, बरोबर ना, हीच चित्र. आनंदा माने शिवसेना विरुद्ध मारुती बनकर भाजप आणि विश्वेश झपके अपक्ष असं तिथे उभे होते. आणि अभिजित, तुमचा अंदाज इथे की इथे शिवसेना आघाडीवरती आहे, हे मला फारच, म्हणजे तुमचा अंदाज इथे आहे तर हा फारच इंटरेस्टिंग माझ्यासाठी आकडा हा तुमचा अंदाज. बरोबर कमलेश, या इथली जी निवडणूक आहे ती 2 ध्रुवावर गेलेली होती. जे विधानसभेला झालं होतं तेच आपल्याला नगर परिषदेमध्येही दिसलं. शहाजी बापूंनी ही निवडणूक फार ताकदीनं लढवली, तेच आपल्याला या अंदाजात दिसतं. आणि आनंदा माने हे पुढे आहेत आणि ते विजयी होतील असं आमच्या एक्झिट पोलमध्ये दिसून येतं. उद्या हा आकडा तर मी पहिल्यांदा, आपण जर उद्या फोनवर घेऊ कदाचित, जर हा अंदाज आहे, पण मी शहाजी बापू पाटलांना आपण उद्या पहिले फोनवरती घेऊया सौरभ आणि त्यांना विचारूया. कारण त्यांची मगाशी आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांची हे आपण काय त्याला धायकुतीला येणंच म्हणतो आपण, की अगदी त्याने मित्र पक्षावरती आम्ही एखाद्या आबलेवरती जसा अत्याचार केला जातो, त्यांच्या स्टेटमेंटची मी सहमत नाही त्या पर्टिक्युलर शब्दाबाबत, पण मी नेहमी सांगतो कार्यक्रमात, पण तरी सुद्धा त्यांचं एक प्रकारचं डेस्परेशन किती होतं, किती त्रास त्यांना मित्र पक्षाकडनं होतोय. त्यांनी सुद्धा तो ऐकला असेल शहाजी बापूंचा इंटरव्ह्यू मीडियाला दिलेला, की आम्हाला अत्याचार झाल्यासारखं वाटतंय, भाजप कसं आम्हाला दमन करतंय, दाबून टाकतंय. किमान अंदाज तरी सुखवणारा आहे की नाही ज्योतिताई? मी सोलापूर जिल्ह्यातलीच आहे, त्यामुळे सांगोल्याची निवडणूक असेल, अक्कलकोटची असेल, दुधनीची असेल किंवा कुर्डुवाडीची असेल, ह्या सगळ्या निवडणुकांच्या मध्ये सांगोल्याबद्दल बोलूया ना ज्योतिताई, सांगोल्याबद्दल बोलूया. हो नक्की. तर आपण जे बोलला ते अतिशय खरं आहे की काही गोष्टी घडल्या आणि त्या संदर्भात शहाजी बापूंचं जसं काय गाडी डोंगर गाजलं होतं तसंच त्यांची ही भावनिक प्रतिक्रिया सुद्धा गाजली. मी कमलेश दादा आपल्याशी सहमत आहे की महिला अत्याचाराची तुलना ही अशा गोष्टींशी केली जाऊ नये, परंतु शहाजी बापूंनी या वयात सुद्धा दुर्धर आजाराशी झुंजत असताना सुद्धा आणि सगळे पक्ष, म्हणजे तिथे आपण एक चमत्कारिक गोष्ट बघितली की त्याच्या आधी एक कुणी दगडफेक केली किंवा काय केलं वगैरे अशा पद्धतीच्या काही घटना घडल्या होत्या, पण दगडफेक कोणी केली म्हणून आरोप करणारे आणि दगडफेक ज्यांच्या घरावर झाली वगैरे असे सगळे एकत्र झाले. शहाजी बापूंना एकटं पाडलं गेलं या वयामध्ये दुर्धर आजाराशी झुंजत असताना सुद्धा. पण टायगर अभी जिंदा है म्हणत अशा पद्धतीने शहाजी बापूंनी जी झुंज दिली आणि मला वाटतं की सगळ्यात शेवटच्या टप्प्यामध्ये जी ही त्यांची भावनिक प्रतिक्रिया आली त्यामुळं नक्कीच तिथल्या निवडणुकीला एक प्रकारची कलाटणी मिळताना आपल्याला बघायला मिळते. आणि ज्या पद्धतीचे अंदाज आज आपण व्यक्त करताय त्यामुळे सांगोल्याची जनता ही शिवसेनेच्या आणि शहाजी बापूंच्या सोबत उभी राहिली याचा आम्हाला नक्कीच आनंद वाटतो.
त्यामुळे ही नक्कीच एक अत्यंत आश्चर्यकारक आणि मला वाटतं की जरी काही झालं तरी सुद्धा जर आपण झुंजत राहिलो, निधड्या छातीनं लढत राहिलो तर जनता साथ देते, याचं कदाचित हे उदाहरण महाराष्ट्राच्या पुढे ठरेल. नाही नक्कीच याच्यावरती खूप चर्चा झाली होती. सक्सेनानं काही त्याच्यावर बोलायचं. सक्सेना बोला. मला आता सांगायचंय, मी शिंदे साहेबांच्या सेनेच्या प्रवक्त्यांचं ऐकलं की त्यांना किती म्हणजे दुःख लपवावं लागतं. भारतीय जनता पार्टीचा अन्याय जो शहाजी बापूवरती झाला, ज्या शहाजी बापूने गुवाहाटीमध्ये काय झाडी काय डोंगर सगळं ओके म्हणलं, त्यांना कसं नॉट ओके केलं भारतीय जनता पार्टीने. मला ताईंना खरंच विनंती करायचे, आता तरी या दगलबाज रहमान डकेत नावाच्या पार्टीपासून दूर राहायला पाहिजे. घुसफूस करत सगळं फुसफूस करून टाकलंय महाराष्ट्राला. अशा दगलबाज लोकांपासून ही भारतीय जनता पार्टी लोकशाहीच नाही, तुम्हाला सुद्धा फोडायला निघाले. काम हो गया खतम. मला असं वाटतं या रहमान डकेतला आता लवकरात लवकर बोल्ड केलं पाहिजे. फार ज्योतिताई तुम्ही जर बघतात मित्रपक्ष नवनाथजी, तुम्ही त्यांची रिॲक्शन बघितली, त्यांना फार हसू आलं त्याच्यावरती. त्यांनी जेव्हा तुमच्या मित्रपक्षावर बोलले. मी थोडं बोलू का दादा? कमलेशजी, रहमान डकेत कोण आहे आणि धुरंधर कोण आहे हे महाराष्ट्रानं विधानसभेच्या निवडणुकीला सांगून टाकलंय. आणि ज्यांनी महाराष्ट्रात लुटला ते रहमान डकेत आहे. ते महाराष्ट्राला माहिती आहे कशा पद्धतीनं भावी पंतप्रधान म्हणून स्वप्न बघितली होती आणि काय झाली. आज त्यांच्या पक्षाची महाराष्ट्रामध्ये 10 जागा देखील आली नाहीये. आणि धुरंधर देवेंद्रजी फडणवीस हे 137 जागासह सगळ्यात मोठे निवडून आले. राष्ट्रवादी शरद पवार गटाला महाराष्ट्रात 10 जागा मिळाल्या नाही विधानसभेला. अशा पद्धतीची भाषा वापरल्यामुळे ऐका आता कमलेशजी माझं पूर्ण होऊ द्या. मी ते तुमच्याकडे येतो एकेकडे. कमलेशजी माझं पूर्ण होऊ द्या. बोला नवनाथजी बोला. नवनाथजी बोला. डिबेटमध्ये एक सभ्यता असते, ती सभ्यता देखील बोला नवनाथजी. संधी आहे. चला नवनाथजी बोला. भारतीय जनता पार्टी ही देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये लढते, विकास कामं घेऊन पुढे जाते आणि ज्यांनी महाराष्ट्र लुटला अशा लोकांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी कधीही राहत नाही. त्यामुळे रहमान डकेत कोण आहे हे महाराष्ट्रानं विधानसभेच्या निवडणुकीला दाखवून दिलं की रहमान डकेत कोण आहे. आणि धुरंधर हे देवेंद्रजी फडणवीसच आहेत, एकनाथजी शिंदेच आहेत, हे देखील महाराष्ट्राने पुन्हा एकदा सिद्ध केलंय. आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण बघतो की मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ आला होता, त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात मदत झाली. नवनाथ एक मिनिट थांबाल. फक्त आपल्यासोबत शहाजी बापू आहेत, त्यांचंच ऐकूया ना काय म्हणणं आहे. शहाजी बापू आपल्यासोबत जोडले गेलेत फोन लाईन वरती. शहाजी बापू स्वागत आहे. आवाज येतोय माझा? हो येतोय आवाज, बोला. आम्ही एक्झिट पोलचा इथे अंदाज व्यक्त करतोय. तर आम्ही ज्या जागांचा इथे अंदाज व्यक्त केला आहे, तर असा आमच्या एक्झिट पोलमध्ये एक अंदाज येतो आहे की तुमच्या सांगोल्यामध्ये शिवसेनेचे आनंद माने यांचा, आमच्या जे पोल एक्सपर्ट आहेत अभिजित ब्रह्मनाथकर, त्यांचा असा अंदाज आहे की आनंद माने तिथे उद्या विजयी होताना दिसतील असा ते अंदाज व्यक्त करतायत. तुम्ही काय तुमची प्रतिक्रिया द्याल तुम्ही याच्यावर? सांगोला शहरवासियांनी कालच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला चांगल्या पद्धतीनं मतदान केलेलं आहे असं मलाही मतदाना दिवशी दिसून आलं. त्याला 2 कारणं झाली. एक तर आमची शिवसेना सांगोल्यात एकाएकी पडली आणि गेल्या शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर सांगोल्यात जो विकास झाला शहराचा, जवळपास 180 ते 200 कोटी पर्यंत निधी आला. त्याचा परिणाम जनतेने पॉझिटिव्ह घेतला आणि ही निवडणूक तशी थोडीशी सहानुभूतीची शिवसेनेला लाट या ठिकाणी मिळाली. त्यामुळं निश्चितपणे आम्ही विजयी होऊ असा मलाही विश्वास आहे. मला ठीक आहे. इथे भरपूर चर्चा चालू होती तुम्ही यायच्या आधी की मित्र पक्षाने दगा दिला, त्याच्याबद्दल बोलण्याची सोय नाही. तुम्ही नाही काय असतंय, बंद साहेब आहेत का? आहेत. थांबा एक मिनिट, शहाजी बापूंना बोलू देत ना पूर्ण. बंद साहेब, काय असतंय, काही वेळा तडजोडी करताना इकडं तिकडं होत असते, थोड्या फटाफुटी झाल्या दुर्दैवानं म्हणा, परंतु निवडणूक शिवसैनिकांनी चांगली केली. आणि असे काय आमचे भाजप बरोबर लय कडवे वैर आहे अशातला भाग नाही. ज्या पद्धतीनं आम्हा दोघात जुळाय पाहिजे तो दुर्दैवानं जुळू शकलं नाही. यात दोष कुणाचाच नाही. काय एखादी चूक आमच्याकडे झाली असेल, काय चुका त्यांच्याकडे झाल्या आग्रहाच्या, त्यामुळे झालं. पण असं काय आम्ही फार मोठं, शेवटी असं आहे ही सरकार आपल्याला चालवायचं आहे ना, आपल्याला भाजप आम्ही थोरला भाऊच बांधलेला आहे. त्यामुळं भांडायचं कोणाबरोबर? भाजप बरोबर भांडणार, आमचा अधिकार आहे भाजपला भांडायचा.
नाही, आणि नाही, ठीक आहे. भाजपशी भांडणार, आम्ही दुसऱ्या पक्षाला भांडायचं हो, तर आता काय काय करणार? तुमचं तर ऐकू का, तुम्ही काय म्हटला होता शहाजी बापू? बोला की. तर तुम्ही म्हटला होता काय एखाद्या आपल्यावरती अत्याचार होतो वगैरे असं, अगदी तुम्ही फार झालं होतं. आता अत्याचार म्हणजे कसं की बाबा मी तो शब्द वापरत नाही, तुमचा शब्द तुम्ही वापरत नाही नॅशनल टेलिव्हिजनवरती, मला तो शब्द पटत नाही वापरायला. ऐकून ही घ्या, तुलना मला ऐकून पटत घ्या. नाही. ऐकून घ्या की हा. ऐका. बोला, बोला बापू, बोला. भाजपच्या 2 वेळा लोकसभेच्या निवडणुका अतिशय कष्टानं पार पाडल्या होत्या. बरं. हे भाजपच्या वरिष्ठ सर्व नेत्यांना माहित आहे. फार राबलो होतो मी. आणि विधान परिषदेची बी परिचारक साहेबांची निवडणुकी मी आणि माझ्या लहान भावांना अंगावर घेऊन केली होती. बरं बरं. त्यामुळं आम्हाला वाटलं होती भाजप बरोबर थोडं भाजप आम्हाला यावेळी हातभार लावल, पण दुर्दैवाने ते झालं नाही. एवढंच दुःख आमचं होतं. बरं. पण आता झालं, आता तसा सगळं. आपला अधिकार आपल्या माणसावरच असतो. अरे आपण दुसऱ्यावर अधिकार काय गाजवणार? आपला माणूस का अन्याय आमच्यावर केला ही आमची भूमिका होती. बापरे. झालं गेलं गंगेला म्हणा, आता सगळं ओके आहे का? 100% ओके. बरं बरं, ठीक आहे. शहाजी बाबू, उद्या परत तुमच्याशी बोलायचं आहे. उद्या परत या, उद्या तुमची प्रतिक्रिया घेऊ. उद्या हे निकाल येते, अंदाज जर उद्या कसे असेल. धन्यवाद. बघा, तुम्ही शहाजी बापू म्हणतात सगळं विसरलं सक्सेनाजी, तुम्ही म्हणतात तुम्ही कुठे रेमान डकेतपर्यंत जाऊन पोहोचलात. शहाजी बापूच म्हणतात झालं गेलं आता सगळं ओके म्हणतात. मला एक सांगायचंय, जी परिस्थिती त्या दिवशी तिथं उद्भवली होती, त्यांनी त्यांची नॅचरल कमेंट, त्यांची संवेदना त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडिया समोर मांडली होती. याला दुर्लक्ष करता येणार नाही. पण ऍट द सेम टाइम मला तुम्हाला हे पण सांगायचंय, भारतीय जनता पार्टीकडे ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, कोर्ट सगळं आहे. आता सॉरी टू से या स्वायत्त संस्था आहेत, परंतु त्या भारतीय जनता पार्टीच्या दावणीला बांधत असं जनता म्हणते या सगळ्या इलेक्शनच्या कारभारामुळे महिनाभराच्या. त्यामुळे आदरणीय बापूजी बोलले, एक ज्येष्ठ नेते आहेत ते, आणि मनमोकळा स्वभाव आहे त्यांचा, महाराष्ट्राला माहिती आहे. ते सरळ सोट माणूस आहेत, सरळ स्वभाव आहे त्यांचा. परंतु काय भीती आहे या भारतीय जनता पार्टीचे, रहमान डकेत यांचाच, असलम चौधरी यांचाच. रहमान डकेतला संपवायचं असेल तर असलम चौधरीला आणा. कोणीतरी असलम चौधरी त्यांच्या डोक्यावरती गण ठेवलं असेल, त्यामुळे ते असं काहीतरी बोलत असावेत असं मला वाटतं. परंतु महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी, अगदी अतिशय मोकळ्या या विचारांनी पाहिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचा लोकशाहीचा तांडव खेळखंडोबा झालाय, आजही जे धर्माबादमध्ये झालंय, त्याच्यावरती ते भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते बोलत नाहीत. धर्माबादमध्ये इनामी मंगल कार्यालयामध्ये हजारो पुरुष महिला कोंडून ठेवल्या, थिएटर मधून माणसं बाहेर पडत तशी पळत होती. राजेश पवार नाव घेत होते. सगळ्या चॅनल्स वरती डेटा मी बोलते, त्याचं उत्तर द्या ना. निवडणुका आम्ही, आमचा एक्झिट पोल, आमचं देवेंद्रजी आज आलेत. आणि ज्या पवार साहेबांबद्दल आता प्रवक्ते बोलले भारतीय जनता पार्टीचे, तुमचे विश्वगुरु, देशाचे पंतप्रधान म्हणतात ते माझे गुरु आहेत, मैं उनकी उंगली थांब कराया, त्याच्यावर काय उत्तर आहे? चला एक जाऊया. एक सक्सेनाजी, आपले हे सगळे मुद्दे निरंतर चालणार आहेत, पण काय तुम्ही आता फार जाऊ नका धुरंधर रहमान डकेत पर्यंत. तो रहमान डकेत फार डेंजर आहे. ते म्हणतो, रहमान डकेत म्हणतो की काय, रहमान डकेत की दी हुई मौत कसाईनुमा होती. आता त्याच्यापर्यंत नको जाऊया, आपण थांबूया. हे लक्षात ठेवूया सगळ्यांनी. माझ्या आतापर्यंतचा आकडा आपल्याकडे काय आहे तो घेऊया आपण. आतापर्यंत ज्या 4 विभागांची आकडेवारी आली आहे ती एकदा बघूया. मग शेवटचा आपला कोकण माझ्या शिल्लक आहे, मग कोकणची आकडेवारी घेऊया आणि मग फायनल आपण त्या चर्चेकडे जाऊया. कोकणची आकडेवारी बाकी आतापर्यंत कुठली आकडेवारी आली आहे सौरभ? महाराष्ट्राचा हा महा एक्झिट पोल आपण बघतोय. आतापर्यंतची उत्तर महाराष्ट्र, त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भ आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र अशी 4 ठिकाणची आकडेवारी आपण बघतोय. त्यामध्ये भाजपने 134 ठिकाणी सत्ता स्थापन केलेली दिसते. अर्थात हे अंदाज आहेत महा एक्झिट पोलचे. त्यानंतर शिवसेना 27 ठिकाणी सत्ता स्थापन करताना दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार 29 ठिकाणी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 ठिकाणी, शरद पवारांचा पक्ष 3 ठिकाणी आणि काँग्रेस 27 ठिकाणी आणि इतर छोट्या आघाड्या किंवा स्थानिक पक्ष असतील ते 35 ठिकाणी सत्ता स्थापन करताना दिसत आहेत. जे 4 प्रमुख रिजन आहेत महाराष्ट्रातले, त्यामध्ये उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र, त्यांची एकत्रित आकडेवारी आपण बघतोय. अजून कोकणाचा एक्झिट पोल आपण बघणं बाकी आहे, त्याचे आकडे आपण बघणार आहोत आणि ते आकडे सुद्धा यामध्ये ऍड होतील. पण त्यापूर्वी जे 4 रिजन आपण बघितले त्याची एकत्रित बेरीज आहे, पक्षनीय आहे. त्यामध्ये सर्वात मोठा पक्ष आहे भाजप, दुसऱ्या क्रमांकावर पक्ष आपल्याला दिसतोय अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस, तिसऱ्या क्रमांकावर आपल्याला चुरस दिसते ती म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि त्याचबरोबर काँग्रेस. कारण दोघांनाही समसमान जागा मिळताना दिसत आहेत आणि समसमान ठिकाणी सत्ता स्थापन करताना आपल्याला दिसत आहे. तरी त्याचं अजित पवार हे तिथे स्थानिक आघाड्यांपेक्षा अजित पवार जास्त. अजित पवार 2 नंबर असं म्हणू शकता सध्यापर्यंत तरी, सध्या तरी दोस्तात स्थानिक आघाड्यांपेक्षा जास्ती अजित पवार. आता शेवटच्या आपण रिजनकडे वळायला पाहिजे आता सौरभ.
कोकण आपल्याकडे बाकी आणि कोकण शिल्लक ठेवला होता आपण याच्यामध्ये. बरं पश्चिम महाराष्ट्रात मला एक राहिला अभिजित, पश्चिम महाराष्ट्राचा शेवटचा आकडा जायच्या आधी त्या शिर्डीचं काय तुम्ही आकडा दिला का? शिर्डी पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही पकडलं हो होतं. हो शिर्डी नाही सॉरी संगमनेर. संगमनेर. तिथे काय आमचे मित्र सत्यजित तांबे यांच्या पत्नी तिथे लढत होत्या, तिथे काय सीन आहे? मला असं वाटतं की तिथली निवडणूक ही 2 ध्रुवीय निवडणूक होती आणि सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे तिथं विजयी होताना दिसतील. संगमनेर सेवा समिती असा एक राजकीय मंच हा निवडणुकीसाठी मैथिली तांबे यांनी स्वीकारलेला होता आणि त्यांनी ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने लढली. मला असं वाटतं की ज्या वेळेला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भाजपची वाढ होताना दिसून येते, तिथं मात्र भाजपचा आणि शिवसेनेचा वारू रोखण्याचं काम हे मैथिली तांबे यांच्या रूपाने आपल्याला होताना दिसेल. म्हणजे फारच सत्यजित तांब्यांचं राजकारण पुढे कसं जाईल मला खूप इंटरेस्टिंग येते. कुठे आहेत नक्की हे फार अंदाज काढणं आजकाल कठीण आहे. ते नक्की मामांसोबत आहेत त्यांच्या की भाजपसोबत आहेत किंवा तुम्ही आता म्हणतात की भाजपचं वारू रोखण्याचं काम करतात. फार इंटरेस्टिंग येते पुढे बघायला. कोकण फार सगळ्या महाराष्ट्राच्या या नगर परिषद नगरपंचायत सौरभ आपण सर्वाधिक बातम्या जर कुठल्या केल्या किंवा झाल्या असतील बातम्या आपण केल्या का तिथे घडत होत्या आपण दाखवत होतो. फार इंटरेस्टिंग चर्चा कोकणातल्या निवडणुकीची झाली. म्हणजे वारंवार आणि गेले वर्षभर रायगडमध्ये सुरू असलेली महायुतीतली सुंदूप सुंदी असेल किंवा आता कोकणात आपल्याला बघायला मिळते वर्चस्वाची लढाई. त्यामुळे कोकणाकडे फार लक्ष होतं. जनरली जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अभिजित निवडणुका होता ना तेव्हा फार कोकणाकडे असं लक्ष नसतं. पण ज्यावेळेस कोकणाने तो सगळा अनुशेष भरून काढला, तो दुर्लक्ष होतं सगळ्या कोकणच्या निवडणुकांकडे माध्यमांचा, तो सगळा अनुशेष एक प्रकारे कोकणचा भरून निघालाय. सौरभकडे ही सगळी आकडेवारी आली. सौरभ काय सांगते कोकणाची आकडेवारी? तर कोकणातले एक्झिट पोल मला सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग दिसत आहेत, कारण पोलनुसार कोकणात आपण बघितलं तर भाजप सेनेमध्ये काटेकी टक्कर बघायला मिळते. ज्या 4 ठिकाणचे म्हणजे महाराष्ट्रातले 4 विभाग आपण बघितले तिथली आकडेवारी बघितली ती एकीकडे आणि कोकणातला एक्झिट पोल आपल्याला एकीकडे दिसतोय. आकडे नेमके काय सांगतायत ते आपण बघूया. त्याआधी ब्रेकिंग बघूया स्क्रीनवर. एक्झिट पोलनुसार कोकणात ठाकरेंच्या सेनेचा सुपडा साफ होताना दिसतोय. सगळ्यात मोठी बाब आहे या एक्झिट पोलनुसार ठाकरेंच्या सेनेचा सुपडा साफ होताना दिसतोय. एक्झिट पोलचे हे अंदाज आहेत. आम्ही सर्वे केला आहे, त्या सर्वेमधून जी माहिती समोर आली आहे त्यातून बांधलेला हा सगळा अंदाज आहेत. निकाल उद्या लागणार आहेत पण हे अंदाज आपण स्क्रीनवर बघतोय आणि त्यानुसार कोकणात भाजप